पृथ्वीराज देशमुख यांच्यावर कडेपूर येथील निवासस्थानी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव। सांगली जिल्हा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा कडेपूर येथील निवासस्थानी वाढदिवस साजरा करण्यात आला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य व जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन व फोनवरून शुभेच्छा दिल्या। जिल्ह्याचे नेते पृथ्वीराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी आई देवयानी देशमुख यांनी औक्षण केलं। पृथ्वीराज देशमुख सकाळी 8 वाजता डोंगराई देवीचं दर्शन घेऊन नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहिले। यावेळी अनेक कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे, मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या। निशिकांत पाटील, महांकाली कारखान्याचे चेअरमन अनिताताई सगरे, सातारा जिल्हा भाजप अध्यक्ष धैर्यशील कदम, किरण लाड, दिलीप वघ्याणी, आबासाहेब देशमुख, पैलवान संतोष वेताळ, संदीप गिड्डे, स्वप्नील पाटील, नारायण पुदाले, रामकृष्ण वेताळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तर फोनवर आमदार जयंतराव पाटील, आमदार अरुण लाड, विधान परिषद आमदार अमित गोरखे, खासदार विशाल पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार सुमनताई पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार अजितराव घोरपडे, दिलीप तात्या पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, महेंद्र लाड, माजी आमदार सदाशिव पाटील, ब्रह्मदेव पडळकर, राहुल महाडिक, कवठेमंकाळ तालुक्यातील मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती। पृथ्वीराज देशमुख यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातील अनेकांनी उपस्थिती लावली, परंतु कवठेमंकाळ तालुक्यातील महांकाली कारखान्याचे चेअरमन अनिताताई सगरे, राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस हायूम सावनूरकर, सभापती विकास हक्के, मार्केट कमिटी सभापती दादासाहेब कोळेकर, मार्केट कमिटी संचालक महेश पवार, विटी पाटील, गजानन कोठावळे, उदयराजे शिंदे, माजी उपसभापती अनिल शिंदे, अनिल लोंढे, संजय सगरे, पांडुरंग सगरे, सर्वच पक्षातील प्रमुख कार्यकर्ते यांची दिवसभर लक्षणीय उपस्थिती दिसत होती। वैभव काका नायकवडी, समित कदम, माजी आमदार दिलीप येळगावकर, पृथ्वीराज पाटील, शरद लाड, डॉक्टर रवींद्र अरळी, शेखर इनामदार, अमरसिंह देशमुख, मनोज सगरे, श्रीपाद चितळे, नीताताई केळकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज देशमुख यांना शुभेच्छा दिल्या। कडेगाव पलूस तालुक्यातून कडेपूर सरपंच सतीशराव देशमुख, दत्तात्रय सूर्यवंशी, चंद्रसेन देशमुख, सुरेंद्र चौगुले, राजाराम पाटील, लक्ष्मण कनसे, बाबासो शिंदे, पैलवान मिलिंद भैया पाटील, माजी सभापती मंगलताई क्षीरसागर, मंदाताई करांडे, रवींद्र कांबळे, संदीप पाटील, विजय करांडे, विजयसिंह देशमुख, बाबाजी यादव, राजाराम बापू पाटील, आनंदराव डोंब, सर्जेराव नलवडे, संजय एसुगडे, कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष अमोल डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदीप यादव, प्रकाश गढळे, अर्चना लांडगे, सरपंच रामानंद पाटील, दादा घारगे, प्रकाश मांगलेकर, सुनील जाधव, विजयांना चोपडे, सावंतपूर सरपंच प्रल्हाद जाधव, बाळासाहेब यादव, इंद्रजित पाटील, दीपक पाटील, राजेंद्र लाड, महेंद्र पवार, अंकुश यादव, संदीप यादव, हनुमंत थोरात, विनोद सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या। एकच नजर चौफेर खबर।